मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक फायद्याची गोष्ट आणि हे फायदे होणार आहेत एका छोट्याशा स्नेक प्लांट पासून। हे झाड एक लक फॅक्टर म्हणून काम करतं, तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं आणि त्याचबरोबर घरामध्ये एक सुंदर डेकोरेटिव्ह आयटम म्हणून देखील जातं। ह्या झाडाचे अनेक फायदे तुम्हाला थक्क करतात। सगळे फायदे ऐकायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, स्नेक प्लांटला त्याचं नाव त्याच्या पानावरनं पडलेलं आहे। याची पानं सरळ एका रेषेत वाढत जातात आणि त्याच्यावरती सापासारखी डिझाईन असते, म्हणून याला स्नेक प्लांट असं म्हणतात। नाव जरी स्नेक प्लांट असलं तरी फेंगशुईमध्ये आणि वास्तुशास्त्राप्रमाणे हे झाड खूप शुभ मानलं जातं। घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते आणि तसंच पैसा येण्यास देखील मदत होते। आपण एखादं काम होण्यासाठी बरीच धडपड करतो, बरेच प्रयत्न करतो, ते काम मात्र होत नाही। अशा वेळेस आपल्याला गरज असते ते म्हणजे लक फॅक्टरची आणि असंच लक फॅक्टर म्हणून हे झाड आपल्यासाठी काम करतं। वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये जर साऊथला किंवा वेस्टला हे झाड ठेवलं तर त्याचा खूप फायदा होतो आणि तुमची कामं होण्यास मदत होतात। दुसरा फायदा होतो तो म्हणजे आपल्या आरोग्याला। आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सगळेजण धडपड करत असतात। आजकाल आरोग्याच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी एक मुख्य कारण आहे ते म्हणजे दूषित हवा। घरातील हवा शुद्ध करण्याचं मुख्य काम स्नेक प्लांट करतं। घरातल्या हवेमध्ये बाहेरच्या हवेपेक्षा 20% जास्त पोल्युटंट असतात आणि हे पोल्युटंट ॲब्झॉर्ब करून फक्त 24 तासामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण स्नेक प्लांट वाढवतं। जेव्हा हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं त्याचा दुहेरी फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो। थकवा, श्वसनाचे आजार हे कमी होतात आणि त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य म्हणजे आपला मूड चांगला राहायला लागतो, आपल्याला फ्रेश वाटतं आणि कामामध्ये फोकस वाढतो। तसंच थकवा आणि चिडचिडेपणा याचं प्रमाण देखील बरंच कमी होतं। तिसरा फायदा म्हणजे इंडोर प्लांट असून देखील हे अगदी झिरो मेंटेनन्स आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना झाडांची बागकामाची आवड असते, पण जेव्हा आपण इंडोर प्लांट आणायचा विचार करतो तेव्हा मात्र मागे सरतो, कारण इंडोर प्लांट लगेचच खराब होतात, जास्त काळ टिकत नाहीत आणि त्याचा मेंटेनन्स देखील खूप जास्त असतो। मात्र स्नेक प्लांट याच्या अगदी उलट आहे। घरामध्ये आणल्यानंतर याला 15 दिवसातून एकदा पाणी द्यावं लागतं। अगदी छोट्याशा कोपऱ्यामध्ये जिथं कमी लाईट आहे अशा ठिकाणी देखील हे झाड खूप छान वाढतं आणि याच्यावरती कुठलीही कीड पडत नाही, त्याच्यामुळे पेस्टिसाइड मारायचं देखील कुठलंही टेन्शन नाही। त्याच्यामुळे जर तुम्ही इंडोर प्लांट आणायचा विचार करत असाल तर ह्या झाडापासून नक्की तुम्ही सुरुवात करू शकता। याचा चौथा फायदा म्हणजे आपलं घर सुंदर ठेवण्याचं हे काम करतं। आपलं घर सुंदर राहावं याच्यासाठी आपण वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम घरामध्ये ठेवतो। अशा वेळेस स्नेक प्लांट एक छान डेकोरेटिव्ह आयटम म्हणून घरामध्ये जातो आणि आजकाल हा खूप लोकप्रिय देखील होत आहे। अनेक ऑफिसेसमध्ये, हॉटेल्समध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला स्नेक प्लांट ठेवलेलं दिसतं। याची पानं सरळ एका रेषेमध्ये वाढतात, त्याच्यामुळे त्याला कुठलंही कटिंग किंवा प्रूनिंग करायची गरज पडत नाही। तसंच एकदा कुंडीमध्ये लावल्यानंतर वर्षानुवर्षे हे झाड चालतं आणि टिकतं, म्हणून रिपॉटिंगची देखील गरज पडत नाही। अशा प्रकारे हे सुंदर दिसणारं झाड तुमच्या घरामध्ये आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि असलं तर कुठल्या प्रकारचं आहे ते देखील सांगा। सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याचशा जणांकडे जागा कमी असते, जागा छोटी असते, त्याच्यामुळे ते झाडं लावू शकत नाही। अशा वेळी इंडोर प्लांटमध्ये स्नेक प्लांटच्या लहान आणि मोठ्या अशा दोन्हीही व्हरायटी नर्सरीजमध्ये मिळतात। त्याचे भरपूर टाईप देखील मिळतात, त्याच्यामुळे तुमच्या आवडीनुसार एखादं छोटंसं स्नेक प्लांट तुम्ही घरी आणू शकता। वर्किंग टेबलवरती, स्टडी टेबलवरती, एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये किंवा अगदी किचनमध्ये देखील तुम्ही हे झाड ठेवू शकता। कमी लाईटमध्ये हे झाड देखील खूप छान उगवतं, छान वाढतं। त्याची वाढ थोडीशी स्लो होते, पण हो, ते जळत नाही किंवा खराब होत नाही, त्याच्यामुळे स्मॉल स्पेससाठी हे झाड अगदी आयडियल आहे। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच छान गार्डनिंगच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।